काम बांधवडी काळ घातला तो डरे, तया माझे दंडवत कपिकुळे हनुमंत. शरीर वज्रायसे कवळी ब्रह्मांड जो पुच्छे, तया माझे दंडवत कपिकुळे हनुमंत. रामाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका, तया माझे दंडवत कपिकुळे हनुमंत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका, लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजव मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शरण शरण जे हनुमंता, शरण शरण हनुमंता. शरण शरण जे हनुमंता, तुझा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. विठ्ठला विठ्ठला. काम बांधवडी काळ घातला तो डरे, तया माझे दंडवत कपिकुळे हनुमंत. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मौजे गंगा पिंपरी, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी या गंगेच्या तीरावर असलेल्या गावामध्ये हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित केलेली आजची ही कीर्तन रूपी सेवा. या सेवेचे आयोजक अर्थातच हरिभक्त परायण परमार्थ प्रेमी आणि आमच्याच क्षेत्रातून निवृत्त झालेले म्हणजे सेवानिवृत्त झालेले शिक्षक श्री सुखदेवरावजी रोडे यांनी या सेवेचं आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर मागच्या वर्षीही मी या ठिकाणी आलो होतो. त्यांचेच बंधू श्री भगवानरावजी रोडे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही आणि समस्त रोडे परिवार
यांनी आजच्या हनुमान जयंतीच्या दिवशी म्हणजे हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्तानं ज्ञानदान त्याचबरोबर अन्नदान अशा स्वरूपाची ही सेवा आयोजित केलेली आहे. दोन्ही ज्ञानदान आणि अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. आणि कीर्तनाच्या रूपानं ज्ञानदान आणि पंक्तीच्या रूपानं अन्नदान हे दोन्ही महत्दान आजच्या या पवित्र अशा भक्ताच्या जन्मोत्सवाप्रसंगी त्यांनी ह्या सेवेचं आयोजन केलेलं आहे. त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि या सेवेसाठी माझ्यासोबत उपस्थित झालेले आमचे हरिभक्त परायण कृष्णा महाराज वेदपाठक अतिशय उत्तम मृदंग वाजवतात आणि गायनही करतात. खरं तर आज त्यांना गायन करायला लावायचं होतं, पण आज तुमच्याकडं मृदंग वाजवायला कोणी असेल तर त्यांना एका बघा ॲडजस्ट झालं तर, असेल तर मग मागं व्यवस्थित रामकिशन मामाच ना, हां वैजनाथराव, हां मागच्या वर्षी. सर्वांनी व्यवस्थित म्हणण्याचा प्रयत्न करू. चला, या ठिकाणी सर्व टाळकरी मंडळी, सर्व भजनी मंडळी, मौजे गंगा पिंपरी आणि उपस्थित सर्व श्रोते, प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती. सर्व श्रोत्यांनाही नम्र निवेदन. त्याचबरोबर या ठिकाणी जो हा हनुमान जन्मोत्सवाचा प्रसंग आहे तो सकाळी आपण सूर्योदय समयाला साजरा केला. दरवर्षी हनुमान जयंती येते, हनुमान जन्मोत्सव आपण साजरा करतो, परंतु माणसामध्ये तितक्याच वेगानं भक्तीविषयी उत्साह उत्पन्न झाला पाहिजे. जन्मोत्सव साजरा करण्यामागं मला हनुमंतरायाच्या जीवनातली भक्ती माझ्या जीवनात यावी हा उद्देश आहे. हनुमंतरायांनी भक्ती केली आणि ते तरुण गेले. एकटेच नाही, अनंत भक्त राशी तरले वानर, ज्ञानदेवा घर चिदानंदी. सगळ्या वानरांना, समस्त वानर जातीला तारून नेलं त्यांनी, आपल्यासोबत त्यांचाही उद्धार केला. तसंच हनुमान जन्मोत्सवाच्या प्रसंगी माणसानं भक्तीचा विचार केला पाहिजे. एका भक्ताचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात आज सर्व भारतभर साजरा होतो. म्हणजेच काय की देवालाही त्यामध्ये आनंद आहे. पै प्रेमळाची वार्ता जे अनुवादिती पंडुसुता, ते मानू परमदेवता आपुले आम्ही. ज्ञानोबा म्हणतात ना, भक्ताची प्रशंसा केली की देव खुश होत असतो. म्हणून हनुमंतरायाची प्रशंसा, हनुमंतरायाच्या जीवनातले गुण आपल्या जीवनात आले पाहिजे. म्हणून ऐकावे वानावे तेची सदा. जे भक्त चरित्राते प्रशंसिती ते देवाला सुद्धा आवडतात. म्हणून आज हनुमान जन्मोत्सवानिमित्त या ठिकाणी आलेल्या सर्व श्रोत्यांना धन्यवाद, आयोजकांना धन्यवाद. प्रभू रामचंद्राची नितांत सेवा जर कोणी केली असेल तर ते हनुमंतरायांनी. कारण का, सेव्य सेवक भाव जाणे तो मारुती, स्वामी सीतापती संतोषला. एवढी सेवा केली. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, मनोनी देखिले रामचरण. दास्य भक्ती हनुमंतरायांनी केली. नवविधा भक्तीमध्ये श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. त्याच्यामधली दास्य भक्ती. दास मारुती, जो भगवंताचा दास झाला तोच वीर मारुती होऊ शकतो, तोच वीर होऊ शकतो. ज्यानं भगवंताच्या चरणी आपला समर्पण काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधितेना. ज्यांनी सर्वस्व आपलं प्रभू रामचंद्रात विलीन करून टाकलं, किंबहुना रामाच्या नामाशिवाय आणि रामाच्या कार्याशिवाय दुसरी गोष्टच हनुमंतराय जाणत नव्हते. विठ्ठला विठ्ठला. जसं भगवान शंकराचं मंदिर नंदीशिवाय पूर्ण होत नाही, तसं प्रभू रामचंद्राचं मंदिर हनुमंतरायाशिवाय पूर्ण होत नाही. भक्ताशिवाय देवही अपुरा आहे. आमुचिया भावे तुझ देवपण, एका विसरो न राहिलासी. देवाला देवपण भक्तामुळे आहे. आणि मी भक्त तू देव ऐशे करी, या न्यायानं हनुमंतराय आणि राम यांच्यामध्ये भेद नाही, वास्तविक अभेद स्वरूप आहे दोघांचं. पण आपल्यासाठी भेद दोघांनी ठेवलेला आहे.
एकानं भक्ताचा महिमा वाढविला आणि प्रभू रामचंद्रांनी देवाचा महिमा वाढविला. नामाचा महिमा हनुमंतरायाने वाढविला, भक्तांनी नामाचा महिमा वाढविला. म्हणून अभेदुनी भेदू राखी लांगी, वाढावया जगी प्रेम सुख. त्यासाठी हा भेद आहे, आपल्याला दाखवण्यासाठी. वास्तविक हनुमंतरायांनी पुरुषोत्तम पदवी मिळविलेली आहे प्रभूच्या मुखातून. प्रभू म्हणतात, हनुमंता तू पुरुषोत्तम आहेस, तुझ्यामध्ये एवढे गुण आहेत. धीर आहेस, शूर आहेस, प्राज्ञ आहेस, बुद्धिमान आहेस, मानसशास्त्राचा अभ्यास आहे, राजनीती निपुण आहेस आणि बुद्धिमत्ताम वरिष्ठम. आणि वेग किती आहे, मनोजवम मारुतुल्य वेगम. मनासारखा वेग आहे तुझ्याकडे, काय नाही. एवढा तू धीर आहेस. शूर आणि धीर, शूर आणि धीर, स्वामी काजी सागर, स्वामी काजी सागर. हनुमंतराय कसे आहेत, शूर आणि धीर आणि स्वामी काळजी तू साधर. शूर आहेत, शूरासारखे काम, जे काम आपल्याला मनानं सुद्धा होत नाहीत ते हनुमंतरायाने केलेले. आपलं मन सुद्धा जिथं पोहोचू शकत नाही एवढे दुष्कर आणि अवघड काम हनुमंतरायांनी केलेत. रामायणात सगळ्यात अवघड काम हनुमंतरायांनी केले. द्रोणागिरी आणणं एवढं सोपं काम होतं का? किती अवघड काम होतं, पण सगळ्यात अवघड काम हनुमंतरायाकडे आलेलं होतं आणि ते तेवढ्याच तीव्रतेनं पूर्ण केलं. मध्ये विक्षेप नाही. काल नेहमी मध्ये बसला होता विक्षेप आणण्यासाठी, परंतु हनुमंतरायांनी तिथंही थांबले नाहीत, भरताकडे नाही, कुठंच नाही. द्रोणागिरीला मध्ये गेल्या, द्रोणागिरीपर्यंत गेल्यावर संजीवनी ओळखता येत नव्हती तरी मग हनुमंतराय थांबले नाहीत, पर्वतच उचलून आणला. आणविला सीतापती. द्रोणागिरीच द्रोणागिरी कपी हाती, आणविला सीतापती. विठ्ठला तेही सूर्योदयाच्या आत आणायचा होता, लक्ष्मणाला शक्ती लागलेली असताना. एवढं अवघड काम. म्हणून शूर आणि धीरन, स्वामी काळजी तू साधर. प्रभू रामचंद्राचं काम म्हणलं की हनुमंतराय उभेच असायचे. जोडून या कर उभा सन्मुख समोर. कोणत्याही कार्यासाठी प्रमाद नाही, आळस नाही, असं व्यक्तिमत्व हनुमंतरायचं. म्हणून देवाच्या हृदयात जागा मिळविली हनुमंतराय. हनुमंतरायाला देव म्हणतात, हनुमंतराय तुला मी काय देऊ, किती तुझे उपकार आहेत, अगणित उपकार आहेत. तुझ्यासारखा भक्त जन्म जन्मांतरात एखादा मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित द्यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन्मां वेत्ति तत्वतः. एखादाच विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे. एखादा विरळा भक्त असतो असा, निवडी तो बळी विरळा शूर. एखादाच भक्ती निवडतो, त्यापैकी तू आहेस. कारण भक्ती ते कठीण सुळावरील पोळी, भक्ती ते कठीण सुळावरील पोळी. निवडी तो बळी विरळा शूर. भक्ती तो कठीण, किती कठीण आहे, सुळावरील पोळी, पण निवडी तो बळी विरळा शूर. शूर आणि धीर, स्वामी काळजी तू सादर. तुझ्यासारखा एखादाच शूर असतो. या पृथ्वी तलावर कितीक लोक आहेत, पण त्यांची कीर्ती कधी आले कधी मरून गेले नाही. पण हनुमंतरायाची कीर्ती राम काळापासून आजपर्यंत आहे. त्याला म्हणायचं कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवतीच येन. आई पवित्र आणि संपूर्ण धरती पवित्र केली त्यांच्या जन्माला येण्यानं. म्हणून एवढे वर्ष झाले तरी जन्मोत्सव साजरा होतो. कोणाचा? भक्ताचा.
अहो देवाचा जन्मोत्सव साजरा होईल यात नवल नाही, पण भक्ताचं मंदिर गावोगावी आणि रामाच्या बरोबरीनं भक्त तोडीस तोड हनुमंतरायाची भक्ती करणारे लोक आहेत. आणि ज्यानं हनुमंतरायाची भक्ती केली, नुसतं नाव जरी म्हणलं हनुमंतराय किंवा मारुती एवढं जरी म्हणलं तर तुका म्हणे जपे तुका म्हणे जपे वायू सुता जाती पापे वायू सुता जाती पापे जपे जपे तुम्ही म्हणत होता ते संतांची जपे तुका म्हणे पापे जाती संतांची जपे, पण इथं प्रमाण काय होतं? तुका म्हणे जपे वायू सुता. कुणाला जपे? तुका म्हणे जपे वायू सुता जाती पापे. त्याला म्हणे तुका म्हणे जपे वायू सुता जाती पापे विठ्ठला विठ्ठला. म्हणून अशा भक्तांच्या यादीमध्ये हनुमंतराय आहेत जे भगवंताचे आवडते. एकदा उद्धवानं प्रश्न विचारला देवाला, देवा सर्व जनता तुझी भक्ती करते, सर्वजण भगवंताचं ध्यान करतात, पण भगवंत कुणाचं ध्यान करत असेल? तुझं देवघर काय? आमचं देवघरात तुझे फोटो आहेत, तुझी मूर्ती आहे आमच्या हृदयात, पण तुझ्या हृदयात खरं सांग कुणाची मूर्ती आहे? उद्धवाला देव हसले आणि म्हणले, हे फार दुर्लभ आहे, कुणालाही मी सांगत नाही, पण तू माझा आवडतायस गुह्य तुला सांगतो. कारण उद्धवाला आदला कृष्णदाता. मग ये म्हणले माझ्या जिथं मी कुणालाही प्रवेश देत नाही अशा माझ्या देवघरात. मग देवघरात नेलं उद्धवाला. बघितलं तर समोर सगळ्या भक्तांची पूजा देव करत होता. सगळे भक्त देवाची पूजा करतात आणि देव कुणाची पूजा करतो? भक्तांची पूजा करतो. वा म्हणले उद्धवा, तुला किती भक्ताची आवड आहे, किती. तुका म्हणे करी बहुत तातडी प्रेमाची आवडी लोभापूर. तुला किती लोभ आहे भक्ताचा, भक्ताची पूजा तू करतोस. आणि हनुमंतरायाचं नित्य ध्यान प्रभू रामचंद्र करायचं आणि प्रभू रामचंद्राचं नित्य ध्यान हनुमंतराय करायचं. राम नावाशिवाय दुसरं अक्षर हनुमंतरायाला माहित नव्हतं. इतके राम भक्तीमध्ये तल्लीन असायचे. सारखं जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय राम नामाचा घोष मुखामध्ये, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. सारखं रामाचं नाव हनुमंतरायाच्या मुखातून. एवढे अवघड कार्य केल्यानंतर हनुमंतराय म्हणतात, रामा तुमच्या नामामुळे हे सगळं झालं, माझी शक्ती नाही, करविणारा तुम्ही आहेत, करता कोण आहेत? तुम्ही आहेत. आम्हाला भक्ताला मोठेपण देतात. वास्तविक हनुमंतरायाने ते कामं केलेत, पण विनम्रता किती आहे. एवढी शक्ती आहे, एवढी बुद्धी आहे, पण विनम्रता आहे. विद्या विनयेन शोभते, हे हनुमंतरायाकडून शिकावं. विठ्ठला किती शक्ती होती हनुमंतरायाकडे. बालपणीच जेने सूर्या ते धरिले इंद्रादिका दिले थोरमार. जन्मताची जेने सूर्या ते धरिले, जन्मताच सूर्याकडे धावले होते. मग इंद्रानं वज्र मारल्यामुळं खाली पडले. आणि चैत्र शुद्ध पौर्णिमेला हनुमंतरायाचा जन्म आहे. केसरी राजा केसरी आणि अंजनी माता यांना वायुदेवाच्या कृपेनं झालेला पुत्र म्हणजे हनुमंतराय. म्हणून वायुसुत म्हणतात त्यांना, पवनपुत्र म्हणतात. हनुमंत, मारुती हे सर्व नावं हनुमंताला आली. तर या नामाचं एवढं महात्म्य आहे. हनुमंतरायाने भक्ती केली म्हणून तुकोबाराय म्हणतात, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्या सुभटा. तुम्ही मला सुद्धा भक्ती कशी करायची सांगा.
कारण मी तुम्हाला शरण आलोय. शरण शरणजी हनुमंत, तुम्हाला मी शरण आलो. मला सुद्धा तुम्ही सांगा की भक्ती तुमच्यासारखी कशी करावी. म्हणून जन्मोत्सव प्रसंगी आपण सुद्धा हनुमंतरायाला म्हणावं, हनुमंता तुमच्यासारखी भक्ती आमच्याही या देहानं व्हावी. कारण हे नाशिवंत देह आहे आणि हे भक्ती केल्याशिवाय पवित्र होणार नाही. याला किती जरी याचे लाड पुरवले तरी हा पवित्र होणार नाही. पवित्र कधी होईल? पवित्र होईन चरित्र उच्चारे रूपाच्या आधारे गुजरिया. देवाच्या कार्यासाठी झिजल्याशिवाय या देहाला पवित्रता नाही. तुम्ही दुसरे कितीही कामं केले संसारात तरी पवित्रता नाही. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व वंत. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, कुणाची? जो वदे अच्युत सर्व काळ. सर्व काळ म्हणजे सतत कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः नमस्यंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. नित्ययुक्त पाहिजे, नित्य प्रभूशी जोडलेला. तेषाम नित्याभियुक्तानाम, नित्याभियुक्त पाहिजे भक्त. आणि सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. सर्व गोष्टी सर्व संगी विटाला तू एकला आवडसी. इतका देव आवडला पाहिजे तर तो भक्त झाला. भक्त या कसोटीला येण्यासाठी सर्व धर्मान परित्यज्य. कारण का? जो होय मज अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीची एकू. या जगात शरण जाण्यायोग्य फक्त देव आहे. त्याला जे शरण जातात ते मग उत्तम त्या याती देवा शरण अनन्य गती. ते उत्तम आहेत जे देवाला शरण गेले. मग अशापैकी हनुमंतराय देवाला शरण गेले. किष्किंधा कांडात पहिल्यांदा हनुमंतरायाची भेट झाली प्रभू रामचंद्राची. ऋष्यमुख पर्वतावर सुग्रीव हनुमंत आणि नळनीळ बसलेले असताना तिकडे कदंबाचा उद्धार केल्यावर प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आले आणि भेट झाली. प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले होते वृक्षाखाली. हनुमंतराय सुग्रीवाला सांगून भेट घेण्यासाठी आले. कोणीतरी दोन तापसी दिसतात. त्या ठिकाणी भेट झाली दोघांची. सुग्रीवाशी मैत्री झाली, वालीचा वध केला आणि मग सांगितलं की आपल्या दोघांना आता सर्वांना एक काम करायचे. कोणतं? सीताशुद्धीचं. कारण रावणानं सीतेचं हरण केलेलं आहे आणि आता सगळ्या 10 दिशांना वानरांना पाठवून आपल्याला शोध घ्यायचा सीतामातेचा. मग सगळ्यांची सेना तयार केली आणि सगळीकडे वानर सेना पाठवली. मग दक्षिणेकडे हनुमंतरायाचा नंबर लागला. दक्षिणेकडे मग सोबत अंगद होते, सुग्रीव, नळ, नीळ, जांबुवंत हे सर्वजण सोबत असताना मग हनुमंतराय सीताशुद्धीसाठी निघाले. 1 महिना झाला समुद्र तटापर्यंत आले. समुद्र तटावरून आता पार जायचंय. अवघड काम आहे, दुष्कर काम आहे आणि दुष्कर कार्य आहे सीताशुद्धीचं. पण ते हनुमंतरायाला शक्तीचा विसर पडला होता. जांबुवंताने जागृत केलं तुमच्यामध्ये ही शक्ती आहे की हा समुद्र उल्लंघून तुम्ही जाऊ शकता. मग महेंद्र पर्वतावरून जे उड्डाण घेतलं वाटेत थांबले नाहीत. मैना पर्वत थांबा म्हणू लागला तरी थांबले नाहीत. मग पुढे सुरसा आली, तिथंही थांबले नाहीत. सिंहिकेचा वध केला वाटेत आणि पड लंकेमध्ये गेले. क्रोंचेचा वध केला आणि सूक्ष्म रूप धारण करून लंकेमध्ये प्रवेश केला. रामाच्या कार्यात क्षणिकही प्रमाद नाही, आळस नाही आणि विश्रांतीच नाही. प्रभू कार्यामध्ये विश्रांती नाही. आपण तर किती विश्रांती घेतो. म्हातारपणी भक्ती करू असं म्हणतो आपण आणि तारुण्य घालवतो. किती आळस आहे आपल्यात. म्हातारा होशीलच ह्याचा भरोसा नसतानाही माणूस म्हणतो म्हातारपणी बघू. जसं काय आयुष्य आपल्या हातात आहे. आयुष्य आपल्या हातात आहे. आयुष्य भविष्य हातात नाही आपल्या. तरी माणूस हा मदानं असं म्हणत असतो की मी म्हातारपणी बघेन, आता मात्र हे वय नाही. पण नाही, करावी तातडी परमार्थाची. हनुमंतरायाकडून तातडी शिकाव.
मैनाक पर्वताला सांगितलं होतं हनुमंतरायाला, येऊच नको, नाही दर्शन तरी द्या, फक्त पाय लावला. थांबत नाही आज थांबायला वेळ नाही, कारण प्रभू रामचंद्राचं कार्य पूर्ण झाल्याशिवाय मी थांबणारच नाही. वाटेत कुणाचाही पाहुणचार घेतला नाही. सूक्ष्म रूप धारण करून लंकेत शिरणं एवढं अवघड होतं, तरी सुद्धा हनुमंतराय गेले, घरोघर फिरू लागले. फिरत असताना, आता बघा आपल्या अभंगाकडं, फिरत असताना असा प्रसंग झाला, आता सीतेचा शोध घ्यायचा आहे. तर मग सर्वत्र रावणाचे गोपुरे बघितले, रावणाच्या राणीवसात गेले, सगळ्या महालात. रावणाचा 21 मजली राजसदन होतं रावणाचं, आणि शुद्ध कांचनाची सप्तकोटी घरं होती तिथं लंकेत. लंके माझी किती घरं? शुद्ध कांचनाची सप्तकोटी, कारण सुवर्ण लंका होती ना. पण ते सोने रुपयामा मृत्यू समान, बाकी कशाच्या जगमगाटाला नाही. मला फक्त सीता मातेचा शोध घ्यायचा एकच ध्येय होतं. त्या ध्येयापुढे त्या राजवैभवाकडं हनुमंतरायाने बघितलं सुद्धा नाही. उलट त्या लंकेत जाऊन उत्पात माजविला, नुसत्या सेफ्टीनच भूकंप माजविला सगळ्या लंकेमध्ये. लोक घाबरले, रावणाकडे आले आणि म्हणले नुसत्या सेफ्टीनच आमचा भूकंप झाल्यासारखं झालं. सगळं इकडं तिकडं अस्ताव्यस्त, सगळी लंका हादरून सोडली. मग हनुमंतराय शोध घेत घेत रावणाच्या राणीवसात आले. आल्यावर आता त्या राक्षसनीच खा प्या आणि मजा करा. तिथं अशा स्त्रिया बघायला मिळाल्या की ज्या शृंगार क्रीडा करत होत्या, रतिसुखात रममान झालेल्या होत्या, अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. अशा अवस्थेत हनुमंतराय विचार करतात, मी ब्रह्मचारी आहे, आणि ब्रह्मचारी माणसानं स्त्रीचं दर्शन, आणि ते अशा अवस्थेत शृंगार क्रीडा करताना मला होत आहे. मनाला दुःख व्हायले हनुमंतरायचं. पण हनुमंतराय विचार करतात की पाप हे मन करत असतं, शरीर नाही. माझ्या शरीराने जरी हे मी दृश्य बघत असलो तरी माझं ध्येय काय आहे? सीता मातेचा शोध घेणं. आणि म्हणून मला या स्त्रियामध्ये यावं लागले. परंतु मी मनानं निर्लेप आहे, निर्विकार आहे. मनापर्यंत तो विकार मी जाऊ दिलेला नाही. म्हणून प्रभू रामचंद्रांना विनंती करतात की माझ्या मनात कुठलाही विकार नाही, मी निर्विकार आहे, फिरतो अशा अवस्थेत, कारण सीता शुद्धी करायची. माझ्यावर ही वेळ आली. खरं तर ब्रह्मचार्यासाठी हे मरण असतं, पण मी मनानं निर्विकार आहे. आणि मनामध्ये पाप घुसल्यानंतर मग शरीर कुठे का असना, पण त्याचा उपयोग होत नाही. म्हणून मी मनानं निर्विकार आहे, मनामध्ये माझ्या कुठलंही पाप नाही, कुठली वासना नाही. एवढा ज्यांनी कामावर विजय मिळवला ते हनुमंतराय आहेत. एवढा. इकडं तर आपण म्हणतो एकांती लोकांती स्त्रियाशी भाषण, प्राण गेल्या जाणं करू नये. त्याचं कारण काय? अग्नीजवळ तूप आणल्यानंतर काम, अग्नी आणखी अधिकच भडकत असतो. त्यामुळं काम उद्दीपन होण्याच्या प्रसंगात हनुमंतरायाचा काम शांत राहिला. म्हणून तुकोबाराय म्हणतात अभंगाच्या प्रथम चरणात, काम बांधवडी, काम बांधवडी, काम बांधवडी, काम तुकोबाराय म्हणतात असल्या प्रसंगात ज्यानं कामावर विजय मिळवला, काम बांधवडी, कामाला बंदीखान्यात टाकून दिलं. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, का म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर
आता जमलं. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. विठ्ठलाला देहात ठेवलं, आत विठ्ठल कोंडीला, आणि मग मात्र तिथलं घर दुसऱ्याचं अगोदर रिकामं केल्याशिवाय देवाला जागा भेटत नाही. म्हणून पहिले काम क्रोध विकार काढावे लागतील आणि देवाची वस्ती कुठं ठेवावी लागेल. अंतरी देवे धरिले ठाणे, येती अंगा वस्ती लक्षणे. उगच नाही. कशामुळं? देव अंतरात धरावा लागतो. देव एकदा अंतरात धरला की काम क्रोधे केले घररीते, ते राहत नसतात. मग हनुमंतरायानं राम नाम धारण केल्यामुळं तसल्या प्रसंगात कामानं त्रास दिला नाही. अनेक पुढे बरेच प्रसंग आले हनुमंतरायाला, पण कामानं त्रास दिला नाही. काम म्हणजे स्त्री पुरुष संबंध एवढाच नाही, प्रत्येक विषयाची इच्छा करणं म्हणजे काम. जिभीची सुद्धा इच्छा, जिभीचे लाड पुरवणे, कानाचे लाड, डोळ्याचे लाड, त्या प्रत्येक इंद्रियाचे वेगवेगळे विषय आहेत. सगळ्या कामना जो आवरतो त्याला भगवान म्हणतात प्रजहाती यथा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्यवात्मना तिष्ठ तुष्ट स्थित प्रज्ञस्तदोच्यते. प्रजहाती यथा कामान सर्वान पार्थ मनोगतान, मनातून सर्व कामनांचा नाश करणे, त्याला म्हणायचं कामावर विजय. त्याच्यात सगळ्या कामना आल्या. सगळ्या इंद्रियाचे भोग त्याज्य मानणं एवढं सोपं नाही. त्याज्य मानणं कुणामुळं? देवाच्या भक्ती सुखापुढं विषयाचं सुख बापुढं मानणं. नित्यानंदापुढे विषयाचा आनंद, दुसरा आनंद कोणता? म्हणून विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, आभराची सावली जाईल राय. ज्ञानोबराय म्हणतात ना, विषयाचं सुख किती दिवस आहे? थोडे दिवस आहे. तारुण्य आहे तोपर्यंतच विषयाचं सुख आहे. पुन्हा काय म्हातारं झालं काही विषयाचं सुख, पुन्हा म्हातारपणी गेले. पण असं आहे का की इंद्रियानं कुणाला तृप्त केलं? कुणालाच तृप्त केलं नाही. ययाती राजाला कामानं भरपूर त्रास दिला. मुलाचं तारुण्य घेतलं तरी सुद्धा काम तृप्त झाला नाही. आपल्याकडे उदाहरण आहे ना ययातीचं. तो म्हणतो ना शेवटी, न जातु काम कामानाम उपभोग्य न शाम्यते. उपभोग घेतल्यानं काम शांत होत नाही. प्रत्येक इंद्रियाला कितीही भोग द्या, पुन्हा इंद्रिय मागतात. उदाहरणार्थ आता जेवलो आपण तर उद्या आणखी, आज बासुंदी खाल्ल्यावर उद्या बासुंदीच खावी मागते. जीभ मागते का नाही? मग प्रत्येक इंद्रिय तृप्त कधीच होत नाहीत. इंद्रिय बहिर्मुख आहेत, त्यांना अंतर्मुख करायचे आणि कामावर विजय मिळायचा. आणि काम भल्या भल्यांना त्रास देतो. कसा त्रास देतो? संघात संजय येते काम, कामात क्रोधो विजय येते, क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रमा, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. माणसाचा नाश करून टाक. म्हणून कुणाचा संग करू नये. संघापासून काम उत्पन्न, कामापासून क्रोध, बुद्धिनाश होतो आणि माणूसच नष्ट होतो. इतकं विषयाचं सुख असं आहे बापुढं. पण माणूस त्या पंचविषयात गुंग झालेला आहे. जसं माशाला रस हा आवडतो. रस तो काय शब्दस्पर्श रूप रसगंधामध्ये माशाला गळाला थोडं काहीतरी आमिष लावून सोडतात. मासा खाण्याच्या इच्छेने येतून गळाला अडकतो.
एका विषयानं त्याचा नाश केला. पतंग दीपावर झेप घेतो त्याच्या रूपाला भाळून, पण तो त्याचा नाश होऊन जातो. हत्ती हत्तीनीला स्पर्श करण्यासाठी धावतो आणि खड्ड्यात पडतो खोट्या हत्तीनीच्या. असे एक एक विषय आहेत. शब्द स्पर्श रूप. हरिण नाद ऐकला की लुब्ध होतो. शब्द स्पर्श रूप रस गंध. आणि भुंगा कमळामध्ये एकदा घुसला की त्याला बाहेर यायचं लक्षात राहत नाही. अहो जो काष्ट लाकूड सुद्धा करू शकतो तो कमळाला करू शकत नाही का? पण बाहेर येत नाही. विषयात गुंतला. ब्रह्मर गुंतले सुमन कळिके. मध्ये गुंतून राहतो. कमळ बंद होतो. परिणामी नाश होतो. आता हे पंचविषय एका एका प्राण्याचा जर नाश करत असतील तर माणसात तर हे पाचही आहेत. मग माणसात तर असं आहे की एखाद्या माकडाला विंचू चावावा, पुन्हा त्यानं दारू प्यावी आणि मग यद्वा तद्वा भविष्यती, त्याचं काय होईल? आणि त्याच्यात पुन्हा भूताचा संचार झाला. तशा पद्धतीचे हे विषय माणसाला हे अधपतनाकडे घेऊन जातात. विठ्ठला पण हनुमंतरायावर एकाही विकाराचा परिणाम नाही, एकाही षडरिपूचा परिणाम नाही. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या षडरिपूपैकी एकही हनुमंतरायाला त्रास देऊ शकला नाही. का? हनुमंतरायानं भक्तीची मजबूत ढाल आपल्याजवळ ठेवली होती. त्याच्यानं कुणाचीच हिंमत नव्हती जवळ यायची. कोणताच विकार त्यांच्या जवळ आला नाही. अहो बाह्य शत्रू तर जवळ यायला भीत होताच, पण आंतरशत्रू सुद्धा हनुमंतरायाला जवळ यायला भीत होता. इंद्रजित सुद्धा हनुमंतरायाला भीत होता. इंद्रजिताला माहित होता अशोकवन विध्वंस करताना एकदा सपाटे बसलेत, अखया कुमार मारल्यास, आणि हनुमंतराया पुढे काही खरं नाही. एकट्याने एवढी लंका जाळली, एकट्या वानराने एवढा उत्पात माजविला. 14,000 बनकर अखया कुमार एका धडाक्यात, आणि एवढी लंका सोन्याची जाळून टाकली. जाळलेली लंका धन्य धन्य म्हणे तुका. तर एक वानर एवढी भीती घेतली होती. म्हणजे बाह्य शत्रू जवळ यायला थर कापत होता हनुमंतरायाजवळ. यम सुद्धा आलता दंड घेऊन सूर्याला धरायला आले होते. यमाला सुद्धा तडाखा बसला होता. यमाला सुद्धा. राहू तर एका तडाक्यात गेला, केतू आलेला एका. म्हणजे जवळ बाह्य शत्रू नाही. इंद्रजित सुद्धा, रावण सुद्धा हनुमंतरायाला थरथर कापत होता. रावणाचे सेवक तर थरथर कापतीलच हो. हनुमंतरायाला धरणं म्हणजे साधं नव्हतं. हा, रावणाला वाटलं एवढं काय या माकडामध्ये, एवढं या वानरात काय शक्ती आहे, धरून आणा म्हणले. हनुमंतरायानं बांधून घेतलं. कशामध्ये? ब्रह्मपाशामध्ये. इंद्रजिताच्या मुद्दाम. वास्तविक ब्रह्मदेवाचं वरदान होतं की तुला ब्रह्मपाश बांधणार नाही. त्याला एवढे वरदान मिळाले होते देवाला. सर्व देव मिळून देती वरदान. सगळ्यांनी वरदान दिलेले होते. हनुमंतराय वज्रदेही होते. हनुमंतराय अमर होते. हनुमंतरायाला कुठल्या शत्रूची भीती नव्हती, पण रावणाची फजिती करायची होती. म्हणून सभेमध्ये गेले. सभेमध्ये गेल्यावर तुझं मरण कशात आहे विचारल्यावर म्हणले शेपटीत आहे. मग शेपटीला सगळे कापड वस्त्र गुंडाळा म्हणले, पेटवून द्या. शेपटी पेटवीत असतानाच एकदा विजविली आणि रावणाला फुंकायला लावली. आणि फुंकल्याबरोबर रावणानं भडका उडाला आणि पहिल्यांदा हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी. रावणाच्या दाढी मिशा जळाल्या आणि तोंडच काळं करून टाकलं. पुन्हा रावण जवळ येत नव्हता. तर इथं काम क्रोधाची काय गोष्ट. विठ्ठला विठ्ठला. रावणाला लंका दहनाच्या वेळीच चांगली अद्दल घडवली होती. एवढ्यावरच भागलं नाही, संपूर्ण लंका जाळून टाकली. साधारण काम होतं. लंका जाळली म्हणजे लंकेतल्या सगळ्या लोकांना जे रामासोबत वैरत्व पत्करलं होतं त्याचा पश्चाताप होऊ लागला. एक वानर इथं आल्यावर असं करतंय म्हणल्यास 18 पद्म आल्यास काय करतील? किंवा आणि जगाचा नायक ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्र आल्यानंतर आपलं काही खरं नाही. राक्षस मधून सगळे घाबरले होते. कोणी जवळ यायला तयार नव्हतं. एकट्या हनुमंतरायाने एवढा उत्पात केला होता. आणि त्या हनुमंतरायानं मुद्दाम योजनापूर्वकच हे काम केलं होतं. कारण शत्रूचा आत्मविश्वास नष्ट केला म्हणजे अर्ध युद्ध जिंकलं होतं एकट्या हनुमंतरायाने. एवढे दुष्कर काम हनुमंतरायाने केलेले आहेत. विठ्ठला विठ्ठला. मग आता हनुमंतरायांनी काळाला बांधवडी घातला. आपला विषय चालू. हे विषय सगळ्यांना त्रास देतात, पण हनुमंतरायाजवळ आले नाहीत. बाह्य शत्रू आले नाहीत, आंतरशत्रू आले नाहीत. खरं तर महाराज ही पदवी कुणाला आहे?
ज्यानं बाह्य आणि आंतरशत्रूला जिंकलं. बाह्य शत्रूला जिंकतो तो राजा आणि बाह्य शत्रू सहित आंतरशत्रूला जिंकतो तो महाराजा. दोन्ही शत्रूला जिंकलं पाहिजे. इंद्रिय जित व्हावं लागतं. म्हणून हनुमंतरायाला विशेषण आहे जितेंद्रियम बुद्धिमत्तामुळे. जितेंद्रिय म्हणजे इंद्रियावर विजय. तुम्ही एका जन्मात फक्त इंद्रियावर विजय मिळवून दाखवा, तुमच्या जन्माचं सार्थक झालं. मिळतो का बघा. इंद्रिय इतके त्रास देतात. एकदा अकबर आणि बिरबल दोघ जण गप्पा मारत बसले असताना अकबर म्हणाला, सगळ्या प्राण्यांना मी शिकवू शकतो म्हणला. प्राणी सुद्धा माझ्या ताब्यात आहेत. सिंहाला सुद्धा मी शिकवू शकतो. ते रिंग मास्टर सर्कशीमध्ये सिंहाला सुद्धा आपल्या बळावर तेवढा सिंह, पण त्याच्या पुढे काही दिमाग दाखवत नाही, शांत बसतो. मग सगळ्यांना शिकवणं सोपं आहे म्हणले. बिरबल म्हणले, कशाला नादाला लागता, आपल्यात इंद्रियावर विजय मिळवणे एवढा सोपं नाही. हा विषय त्या दोघात चालला होता. मला वाटत नाही बोलता वाटे सोपे, मला वाटत नाही वैराग्य नव्हे लेकुराच्या गोष्टी. सोपं नाही. काय वैराग्य सोपं आहे? तो बिरबल अकबर म्हणला नाही सोपं आहे म्हणला. काय याचं तर अवघड नाही. तुकोबर आहे तर म्हणले, नव्हे वैराग्य सोपा रे, मज बोलता न वाटे खरे. मला तर खरं वाटत नाही म्हणले, कारण त्यांनी एक ब्रह्मचारी बघितला होता. पुढलं सांगत नाही. ते म्हणले ब्रह्मचर्याचं अवघड असतंय आणि एवढी इंद्रियावर विजय मिळत नाही. हनुमंतरायाने मिळवला ते साधारण नाही, जितेंद्रिय आहेत. नाही म्हणले, मी मांजराला शिकवितो आणि तुला बोलवतो बिरबला. मी विजय मिळविला का नाही मांजरावर बघ. मग मांजराला शिकविलं. मांजराच्या डोक्यावर दिवे ठेवू लागले, दिवे, आणि टाळी वाजविली की मांजर यायचं. आणि जेवायला वाढलं बिरबलानं, ते त्या दिव्याच्या प्रकाशात अकबर जेवू लागला. दररोज मांजराच्या दिव्याच्या प्रकाशात. बिरबलाला बोलवलं पहिल्या दिवशी. बघ म्हणला, माझ्या समोर चांगले चांगले पदार्थ आहेत, मांजर आहे पुढे, दूध आहे माझ्या ताटात, पण मांजर स्थिर उभा आहे दूध बघून सुद्धा, आणि तिच्या डोक्यावर दिवा आहे तो पडू दिला नाही. म्हणजे जितेंद्रिय झाली म्हणला मांजर. आणि बघ मी टाळी बाजूला बाबा येते आणि इथं तिच्या दिव्याच्या उजेडात मी जेवतो. मिळवला का नाही विजय? बिरबल हसला म्हणला, महाराज हे तात्पुरता विजय मिळाला तुम्हाला, पण उद्या बी असं होईल का म्हणला. उद्या सुद्धा बिरबल म्हणला, अकबर म्हणाले उद्या का होणार नाही, उद्या सुद्धा होईल. ठीक आहे म्हणले बिरबल. दुसऱ्या दिवशी बिरबल आला. अकबरानं पुन्हा टाळी वाजवली. मांजरी आल्या त्या ज्या शिकविल्या होत्या, आणि टाळी वाजल्यावर दिव्याच्या उजेडात तो जेवू लागला. दूध बघून मांजरी बाजूला गेल्या नाहीत. मग आज बिरबलाने एक युक्ती केली होती. हळूच खिशामध्ये त्यानं एक उंदीर आणला होता. तो उंदीर असा मांजराच्या पुढे सोडला की दिवे टाकून देऊन मांजरातच भांडणं लागले. कशासाठी? उंदीर खाण्यासाठी. मग म्हणले बिरबल, एवढं सोपं नाही म्हणले. बघा, विषय समोर दिसला की इंद्रिय धावतातच. विषय समोर दिसला की इंद्रिय धावतातच. आणि मग बिरबलाच्या लक्षात आलं ही अवघड गोष्ट. एकदा असंच व्यासांना जैमिनी म्हणाले. बघा, आता व्यासाला शिकवायला निघाले. व्यास म्हणजे कोण? अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहू परो हरे आभाल लोचन शंभूर भगवान बादरायणा. असे व्यासोच्चिष्ट जगत्त्रय. माऊली म्हणतात ना, मनोनी महाभारती जे नाही ते नोहेची लोकितीही, या कारणे म्हणी पे पाही व्यासोच्चिष्ट जगत्त्रय. विठ्ठला विठ्ठला. मग असंच जैमिनी म्हणाले, तुम्ही जे लिहिलंय म्हणले बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसमपि कर्षती, हे वाक्य चुकीचं आहे. जे माणूस विद्वान आहे त्याला इंद्रिय त्रास देत नाहीत. व्यास म्हणले, असे बरेच विद्वान मी बघितलेत. येडका मदन मध्ये काय कमी विद्वान आहेत का? धडक मारिली शंकरा, केला ब्रह्मयाचा मातेरा, इंद्रचंद्राशी दरारा लाविला जेने, तिची गती झाली वालीशी. किती जणायला धडक मारिली नारदा, केला दुर्योधना मारिली गदा, घेतला प्राण त्याचा. एवढ्याचं वाटोळ झाले. कशाला म्हणतात? हे काय कमी विद्वान नव्हते. रावण काय कमी विद्वान होता का? वेदांचा अभ्यासक होता. वेदाला स्वर दिले होते रावणानं सुद्धा ना. आणि शंकराला एक मस्तक कमी पडलं होतं फुलं वाहताना, तर मस्तक कापून वाहिलं होतं. आणि आपल्या मस्तकाचा एकदा प्रसन्न शिवाला करण्यासाठी आईनं आत्मलिंग सांगितलं होतं. पार्वती मागून घ्यायचा जो प्रसंग आहे त्यावेळेस आपल्या एका मस्तकाचा त्यानं तंबोरा असा विणा तयार केला होता आणि त्याला आतड्याच्या तारा लावल्या होत्या. त्या तारानं शंकराला प्रसन्न केलं होतं. एवढी भक्ती होती रावणाने. आणि मग मागितलं होतं, मला पार्वती द्या आणि आत्मलिंगही द्या. मग पुन्हा पार्वती विष्णूनं सोडून आणली आणि मंदोदरी दिली. म्हणजे काय की एवढं सोपं नाही. रावण गेला होता आत्मलिंग मागायला,
पण पार्वतीचं रूप बघून शंकर जरासं व्यस्त होते. तितक्यामध्ये त्याला वाटलं पार्वती सुंदर आहे आणि घेऊन जावी. मग आता इथं दुसऱ्यांची काय कथा म्हणले व्यास, विद्वांसमपि कर्षति, विद्वान माणसाला सुद्धा इंद्रिय अधपतनाकडे नेतात. नाही म्हणले हे वाक्य मी सिद्ध करून दाखवतो, खोटं आहे तुमचं वाक्य व्यासांचं. व्यास म्हणले मी जे लिहितो एकदा ते त्रिकालाबाधित सत्य असतं. सकाळी बोललो आणि दुपारी ते मी सकाळी म्हणलो ते चूक होतं असं नाही. एकदा त्यांच्या तोंडातून शब्द निघाला की ते त्रिकालाबाधित सत्य असते. ऋषीच्या तोंडातून निघाला. वाणीचं तेवढं तप असतं. आपण इथं कितीही कमरा बांधा, आपल्या वाणीत तप नाही. त्यांनी एक शब्द बोलला ते खराच करावं लागतं. देवाला सुद्धा त्या शब्दाच्या पुढे जाता येत नाही. बोलीला वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दाविन नामा म्हणे. देवाला सुद्धा हिंमत नाही झाली कुणा वाल्मिक ऋषीच्या वाणी पुढे जाण्याची. इथं सामान्यांची काय कथा आहे. संतांनी जो शब्द उच्चारला की अर्थ त्याच्या मागून धावत येत असतो आणि आपल्याला अर्थाचा विचार करून बोलावं लागतं. ते बोलतात अगोदर आणि अर्थ त्यांच्या मागे येत असतो. सरस्वती त्यांच्या जिभेवर खेळत असते. नामदेवरायाला 100 कोटी अभंग करायचे होते. 100 कोटी तुझे करीन अभंग. पांडुरंग म्हणले एवढी प्रतिज्ञा करून बसलास, मला माहित नाही म्हणले तुझ्या भरोशावर केले. पांडुरंगाला लेखक व्हावं लागलं आणि सरस्वतीला जिभेवर यावं लागलं. तरी 96 कोटी पूर्ण झाले, 4 कोटी कमीच पडले 100 कोटीला. काय करायचं मग, पुन्हा अवतार घ्यायची तयारी आणि मग प्रमाणाची संख्या सांगे 100 कोटी उरले ते शेवटी लावी तुका. तुकोबरायनं पुन्हा ते 4 कोटी पूर्ण केले. कारण नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, येऊनी सवे पांडुरंगे करावे कवित्व वावगे निमित्त बोलणे. म्हणजे ते राहिलेले पूर्ण करा. मग जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळाचा येथून या. मग अशा पद्धतीनं पुढे पूर्ण करावं. त्यांचा शब्द देवाला मोडताच येत नाही. मग जैमिनी म्हणाले मी खोटा करून दाखवतो. ठीक आहे म्हणले दाखव. एक दिवशी पाऊस पडत होता आणि शेतामध्ये एकांतात जैमिनी बसले होते. बसले असताना एक सुंदर स्त्री त्या ठिकाणी आली. जववरी तववरी वैराग्याच्या गोष्टी जव सुंदर वनिता दृष्टी पडली नाही. एकांतात सुंदर स्त्री दिसली. आपला विषय चालू आहे काम बांधवडी, लक्षात घ्या. मग जैमिनीला वाटलं एवढी सुंदर स्त्री पावसात भिजत आहे, तिला बोलवलं जवळ आणि मग तिला म्हणाले तू माझ्याशी लग्न करशील का. आता व्यासांचा विसर पडून गेला त्यांना. ती म्हणली मी करील लग्न, पण माझी एक अट आहे. तुम्ही घोडा व्हायचं, मी तुमच्यावर बसायचं आणि 4 फेऱ्या मारायच्या. तुम्ही घोडा व्हायचं, मी तुमच्या पाठीवर बसायचं, असं मान्य असेल तर लग्न करते. जैमिनीने इकडे इकडे बघितलं, इथं कोण आहे म्हणले मी एकटाच आहे. एवढी सुंदर स्त्री मिळत असल्यावर घोडा होण्यास हरकत नाही म्हणले. आणि 4 फेऱ्या मारल्याबरोबर आता लग्न होणार आपल्या या स्त्रीशी या आनंदात होते. कोण? जैमिनी. 4 फेऱ्याहून मागे वळून बघतात तर तिथं स्त्री नव्हती, तर तिथं व्यास होते. आता काय करायचं. आता घाम फुटला जैमिनीला. कोण होतं तिथं? व्यास. व्यासच स्त्रीचं रूप घेऊन आले. आता म्हणाले व्यास आता सांग बरं जैमिनी, मी म्हणालो होतो काय काय म्हणालो होतो मी, बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसमपि कर्षति. इंद्रिय इतके बलवान आहेत की ते विद्वान माणसाला सुद्धा अधपतनाकडे नेतात. तुझ्यासारखा तू काय कमी विद्वान आहेस. एक वेद त्याच्याकडे दिला होता, वेदाचे 4 भाग करून. एवढा तू विद्वान आहे जैमिनी, तरी सुद्धा तुझी ही गत झाली. आता जैमिनीने व्यासांचे पाय धरले आणि सांगितलं तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. विठ्ठला विठ्ठला. इतका काम त्रास देतो. हे स्त्री पुरुष काम झाला बरं. आता प्रत्येक इंद्रियाचा काम किती त्रास देत असेल बघा. सारखं माणूस या कामनेमध्ये बघा ना तुम्ही, बसल्या बसल्या माणूस कामना करीत बसतो. कोणत्याही कामना, चांगल्या असोत वाईट असो, कामना रहित होणं एवढं सोपं नाही. त्याला एक सांगितलं भगवंतानी की तू काय कर, कामना रहित व्हायचंय ना, सगळं कामावर विजय मिळवायचा आहे ना, माझ्या मंदिरात म्हणजे भगवान शंकराच्या मंदिरात कासव असतं. कासव कशासाठी असेल हो कासव. यदा संवरते चायम कुर्मोंगानिव सर्वशः इंद्रियान इंद्रियार्थ्यभ्यस तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. ज्याला कुणाला आपले इंद्रिय आवरायचे त्यानं एक करायचं, कासवाकडे लक्ष द्यायचं. कासव काय करतं, पाहिजे तेव्हा आपले इंद्रिय आवरून घेतं मध्ये ओढून, आणि जेव्हा त्याला काम पडेल तेव्हाच बाहेर काढतं.
म्हणजे आवश्यकता पडल्यास बाहेर काढायचे, आवश्यकता नसल्यास आत ठेवून द्यायचे. लक्षात घ्या बघा, महत्वाचा सिद्धांत देवानं सांगितलाय दुसऱ्या अध्यायात. असे जो इंद्रिय आवरतो तो मला प्रिय आहे. तो स्थित प्रज्ञच म्हणायचा. काय म्हणायचा? तो स्थित प्रज्ञ म्हणायचा. असा स्थितधीर मुनीर उच्चते, अशा मुनीला स्थित प्रज्ञ म्हणायचं. कसा? काही ठिकाणी आवश्यक आहे. आता काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर काही ठिकाणी आवश्यक आहे, तिथं तो काढायचा. जिथं त्रासदायक वाटतो तिथं मध्ये ठेवायचं. ही कला कासवाकडून शिका म्हणले देव. कुणाकडून शिका? कासवाकडून. म्हणजे स्त्री पुरुष प्रजोत्पत्ती करण्यापुरताच काम वापरा. कारण कामोस्मी भरतर्षभा सांगितलं. धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभा. क्रोध कुठं वापरा? जिथं कल्याण होणार आहे तिथंच क्रोध वापरा. उगीच बायकोवर क्रोध, मुलावर क्रोध, बिनकामे क्रोध करू नका. कुठं वापरा क्रोध? ऋषींनाही क्रोध कमी नव्हता. जमदाग्नीला क्रोध कमी होता का? दुर्वासांना क्रोध कमी होता का? पण त्यांचा क्रोध दुसऱ्याचं कल्याण करणारा होता, आणि आपला क्रोध दुसऱ्याचं अकल्याण करतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल. म्हणून ऋषी फार विचार करून शब्द वापरत होते. त्यांचं भगवंत त्यांचा शब्द प्रमाण मानत होता. प्रमाण. व्यास बोलले तर भगवान प्रमाण मानत होते. ऋषी वाल्मिकी बोलले प्रमाण मानावं लागायचं देवाला सुद्धा. वशिष्ठ बोलले की रामाला ते फायनलच करावं लागायचं. जिथं कुठं अडचण येईल तिथं कुळगुरू वशिष्ठांनाच विचारायचं. भावार्थ रामायणात बघितल्यास लक्षात येईल. प्रत्येक सीता मातेला वनवासात सोबत घ्यायचं का नाही ते सुद्धा वशिष्ठांनी ठरवायचं. वशिष्ठांची अनुमती घ्यावी लागायची. प्रत्येक कार्यामध्ये ते विचारायचे. ऋषींना एवढा मान होता. एवढा मान. म्हणजे भगवंत सुद्धा त्यांचा शब्द मोडत नव्हता. आपला विषय चालू आहे काम बांधवडी. कामाला बंदीखान्यात टाकावं लागतं. असं कासवासारखी कला शिकून पाहिजे तिथं लोभ. कुठं पाहिजे लोभ? देवाचा लोभ असावा, बाकी कशाचाच नसावा. काम, क्रोध, लोभ, मोह. मोह सुद्धा देवाचाच असावा, दुसऱ्या कशाच नसावा. मत्सर असावा दुर्गुणाचा. दुर्गुणांचा मत्सर असावा, दुर्गुणी माणसाचा नाही. त्याच्यातल्या दुर्गुणांचा मत्सर. कारण का? राम म्हणतात ना, बिभीषण म्हणतात दुष्ट रावण आहे, मी याचे अंत्यसंस्कार सुद्धा करणार नाही रामा. तुम्हाला एवढा त्रास दिला या रावणानं. राम म्हणतात नाही, माणूस जरी दुर्गुणी असला तरी मत्सर त्याच्यातल्या दुर्गुणांचा करायचा, दुर्गुणीचा नाही. तू जर याची अंत्यक्रिया करत नसशील तर मी करेन. कारण हा जसा तुझा भाऊ आहे तसा आता मरणांती वैराणी. मरण झालं की वैर माझं याच्याशी संपलं. त्याच्यामुळं मी याचे अंत्यसंस्कार करेन. पण याचा मत्सर करायचा नाही. मत्सर करायचा आहे तर माझ्यात असलेल्या दुर्गुणांचा करायचा. त्याच्यामुळं ते दिलेले आहेत. मग कासवासारखं जिथं पाहिजे तितक्याच कामा वेळेपुरताच काम वापरावा. त्याला मर्यादित काम म्हणायचं. किंवा ब्रह्मार्पण करून भोग घ्यावेत. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नो ब्रह्मनाहुतम. यत करोशी यदस्नाशी यज्ज होशी ददाशी यत तपस्यशी कोणते तत्कुरुषो मदर्पणम. देवाला अर्पण करून भोग घेतले. जसं आपण थोडासा मंदिरामध्ये मुरमुरे आणतो, थोडे देवाला ठेवल्यावर बाकीच्याला मुरमुरे म्हणत नाहीत, प्रसाद म्हणतो. का? थोडा भोग त्याच्यातला देवाला दिला. तसा भोग सुद्धा देवाला अर्पण करून केल्यास प्रसाद बनतात. विठ्ठला विठ्ठला मग हनुमंतरायांनी हा काम त्याच्यावर विजय मिळवला. एका कामावर विजय मिळवण्यासाठी विश्वामित्राला 12 वर्ष 3दा तपश्चर्या करावी लागली. वशिष्ठासोबतच वैर होतं, दुसऱ्यासोबत नाही. वशिष्ठ माझ्यापेक्षा श्रेष्ठ कसे? वशिष्ठाकडेच कामधेनू कशी? वैर करण्याचं जास्त कारण नव्हतं. काम, क्रोध. विश्वामित्राला वशिष्ठाबद्दल हेवा वाटला. गेले तर होते जेवायला, कामधेनू कस काय? आणि पुन्हा वाटू लागलं मी क्षत्रिय बल आहे माझ्याकडं, ह्या ब्राह्मणाकडं काय? पण जेव्हा ब्राह्मणाची छाटी प्रकाश देऊ लागली तेव्हा लक्षात आलं, अहो एकाची छाटी तपिन्नली. या माणसाची तर छाटी सुद्धा प्रकाश देते. बघायला तर माणसाकडं काय नाही. किती तप असेल वशिष्ठांचं. सूर्याचं काम ती छाटी करत होती. इतकं त्यांचं तप होतं. कुणाचं? वशिष्ठांचं. प्रातस्मरणीय आहेत. सकाळी उठून नाव घेतलं तर आपल्या अनंत जन्माचे पाप नष्ट होतात. इतकं त्यांचं तेज होतं वशिष्ठांचं. एवढं
ब्रह्म तेजो बलम बलम म्हणावं लागलं विश्वामित्राला पुन्हा. 12 वर्ष पुन्हा क्रोध काढायला आणि त्यांचा मत्सर काढायला पुन्हा दोघांचं मग लक्षात आलं वशिष्ठांचं अधिकारण. दोघा ऋषींची पुन्हा भेट झाली. ऋषीत इतका येतात, माणसं तर कुत्र्याची कळवण लागल्यासारखं करतात. विठ्ठला विठ्ठला. हनुमंतरायांनी कामावर विजय मिळवला. काम बांधवडी पुढे काळ घातला तो डरी. अहो काळ त्यांच्या जवळ येतच नव्हता. मी मगाच म्हणालो यमाला सुद्धा बाजूला हट. यमधर्म वाट पाहे निरंतर जोडून या कर तिष्ठ तसे. त्यांच्या समोर यम असा कापत येतो. जाऊ का नको भीती वाटते, कारण तडाखा बसतो का काय वाटतं. यम ज्या यमाला सगळं जग घाबरतं तो यम यांच्याजवळ हात जोडून उभा राहतो. कुणाजवळ? हनुमंतरायाजवळ. यमाची हिंमत नाही म्हणून काळ घातला तो डरी. काळाची हिंमतच नाही जवळ यायची. कसल्याही प्रसंगात हनुमंतरायाजवळ काळ आला नाही. पूर्ण रामायणात हनुमंतराय तर चिरंजीवच आहेत. 7 चिरंजीव आहेत जगात, त्याच्यात हनुमंतराय आहेत. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषण कृप परशुरामश्च सप्ते ते चिरजीविना. यांना मरणच नाही. जोपर्यंत या पृथ्वी तलावर रामकथा चालू आहे तोपर्यंत हनुमंतराय जिवंत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तुकोबाराय म्हणतात मग असा ज्यांनी काम जिंकला, काम बांधवडी काळ घातला तो डरी, अशा हनुमंतरायाला मी दंडवत घालतो अभंगाचं ध्रुवचरण. तुकोबराय म्हणतात ज्या हनुमंतरायानं काम बांधवडी काळ घातला तो डरी, त्या हनुमंतरायाला तया माझे दंडवत. कपी कुळी हनुमंत. कुळ बघायला गेलं तर कपीच आहे. कुळ बघायला गेलं तर काय उच्च कुळात जन्मला आले का? वानर कुळात म्हणजे नीच कुळात जन्मला आले. पण याती धर्म नाही विष्णुदासा. यातायाती धर्म नाही विष्णुदासा. निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. कोणत्या का यातीत जन्माला येईना. तुका म्हणे याती हो का तयाची भलती. अहो वानर कुळात जन्माला येऊ द्या हो, पण पराक्रम काय केला. ऐसा प्रतापी गहन. ऐसा प्रतापी गहन. सकळ भक्ताचे भूषण. सकळ भक्ताचे भूषण. ऐसा प्रतापी गहन. सकळ भक्तांचे भूषण. गावात एखादा माणूस जर सज्जन असेल तर लोक म्हणतात हा माणूस गावाचं भूषण आहे. संत म्हणतात सगळ्या भक्तांचं भूषण कोण आहेत? हनुमंतराय आहेत. बुद्धिमताम वरिष्ठम. सगळ्या भक्तामध्ये वरिष्ठ आहेत. बुद्धीत वरिष्ठ आणि सकळ भक्तांचे भूषण. भक्तीमध्ये उच्च पद, पुरुषोत्तम पदवी आतापर्यंत हनुमंतरायांनी मिळाली. देवाच्या मुखातून पदवी मिळालेली आहे. जशी अर्जुनाला पांडवा नाम धनंजया पदवी मिळाली तशी हनुमंतरायाला मिळाली. अर्जुन माझा आवडता आहे, बस देवानं शिक्का मारला. एकदा देवानं शिक्का मारल्यास पुन्हा हायकोर्टाचा निर्णय असतो ते, सुप्रीम कोर्टाचा. पुढे कोर्ट नाही. पुन्हा सुप्रीम कोर्टाने एकदा शिक्का दिला बस पांडवा नाम धनंजया. अर्जुन माझी विभूती आहे, अर्जुन माझा आहे, संपलं काम. बाकीच्या सगळ्यांना फाटा दिला देवान, पण अर्जुनाला आपलंसं केलं. अर्जुनावर एवढं प्रेम होतं देवाचं. एवढे भक्तीचे उपकारू अर्जुनाचे रथ वारू वागवी सर्वेश्वरू. एवढे भक्तीचे उपकारू. किती भक्तीचे उपकारू. देखा नवल प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे. जे सारथ्य पण पार्थाचे करीतो असे. पार्थाचं सारथ्य केलंस देवा तू. अर्जुनाची घोडी धुतली आनंदी.
आणि संकटे बहुते निवारिली. कुणाची? अर्जुनाची. एवढा प्रिय होता अर्जुन देवाला. कशामुळं? भक्ती करून. कारण देवा धर्माची बाजू घेतली होती. दुर्योधन आणि अर्जुन दोघे आले होते सेना मागायला देवाची. अर्जुन पायाजवळ बसला आणि दुर्योधन डोक्याजवळ. देवानं विचारलं काय पाहिजे? एकीकडे माझी सेना आणि एकीकडे मी निशस्त्र, हातात शस्त्र घेणार नाही, एकटाच, फार तर कुणाला गप्पा मारत बसेल, एवढंच. दुर्योधन म्हणला असा, गप्पाड्या काय कामाचा युद्धामध्ये, मला तुझी सेना पाहिजे. सेना घेतली दुर्योधनानं. अर्जुनानं सांगितलं देवा तू जिकडं असशील ना तिकडं विजय आहे, म्हणून मी तुला सिलेक्ट केलं. तू भले निशस्त्र असू दे, तू गप्पाच मारत बस मला. आणि गप्पा साधारण मारल्या का? ब्रह्मविद्येच्या गप्पा मारल्या. गीतारूपी गप्पा आहेत त्या. कुणाच्या? अर्जुनाच्या आणि देवाचा संवाद देवादिकांना दुर्लभ आहे. ती गीता अर्जुनाला ऐकायला मिळाली. अर्जुन भाग्यवान आहे. अर्जुनाला स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू, गीता हा प्रश्नो अर्जुनेशी. सारथी झाला पण सकळ कळा ज्याच्या अंगी. कुणाला कसं मारायचं सगळ्या कळा अर्जुनाला सांगितल्या. सगळे वर्म महाभारत युद्धाचे सांगितले बसल्या बसल्या. तसा सारथी भेटावा जीवनात, बरोबर दिशा देणारा. भीष्माला मारायचंय ना शिखंडीला पुढे ठेव. द्रोणांना मारायचंय ना अश्वत्थामा हातमान. चला काम झालं. एक 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 वीर. कर्णाला मारायचं ना चाक फसल्यास मार. म्हणजे एवढ्या योजना केल्या कुण? भगवान श्रीकृष्णानं. आणि एवढे शस्त्रास्त्रापासून रक्षण केलं अर्जुनाचं. कुणाला कुठं काय काम द्यायचं, कुणाचा कुणीकडं काटा काढायचा ते श्रीकृष्णालाच विचारावं. महाभारत वाचल्यास बुद्धी चकित होते. भगवान श्रीकृष्णाची बुद्धीच काय असेल. राजनीती जर कुणाला शिकायची असेल तर भगवान श्रीकृष्णाकडून. विठ्ठला विठ्ठला कालही वनाला मारायचं होतं मुचकुंद ऋषीपाशी. जरासंधाचा वध होत नव्हता. एक नुसती काडी घेतली बसल्या बसल्याने, ही इकडं ही इकडं टाकली. म्हणजे त्याचं उजवं शरीर डावीकडे टाक, एवढीच खून केली भीमाला. तशा पद्धतीने केलं की वध झाला. किती खून? 80 वर्मे मज दावी नारायण. वर्म सगळे दाखविले देवानं. कुठं काय करायचं. तसा गप्पाड्या एखादा भेटावा जीवनात. गप्पाड्या म्हणजे संत, देवच भेटला ना. द्वारकेचा राणा पांडवा घरी. मग अर्जुन म्हणतो देवा तू माझ्याकडे असल्यास, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नितिर्मतिर्म. तिथं श्री आहे तिथंच विजय आहे तू असल्यावर. म्हणून तुला एकट्याला मी निवडिलं ना, ही माझी निवड बरोबर आहे. आणि दुर्योधनाची निवड चूक आहे. हा आत्मविश्वास कुणाला होता? अर्जुनाला होता. तसा हनुमंतरायाला होता. म्हणून तुकोबाराय म्हणतात ज्यांनी काम बांधवडी घातला, काळ तोडरी पायात बांधलं काळाला. आपल्या पायात तोडरी म्हणजे काय? जगा काळ खायन आम्ही माथा दिला पाय. आम्ही त्या काळाला, त्या काळाची आमच्यापाशी सत्ता चालत नाही. बळ तरी नागविती काळा. काळाला ज्यांनी नागवलं असे हनुमंतराय होते. त्यांना तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत आपलं जवळ. त्यांना माझे दंडवत. कुणालाही दंडवत घालून काय उपयोग आहे? तसा अधिकारी श्रेष्ठ व्यक्ती असावा आणि त्याच्या पायावर साष्टांग दंडवत घालावा. कधी? तसा पुढला माणूस असावा. तसा वजनदार म्हणजे भक्तीचा अधिकार असावा. बघितल्या बघितल्याच पायावर डोकं ठेवावं. आद्य शंकराचार्याला नुसतं बघितलं जरी कसल्याही येड्या गाबाळ्या माणसानं तरी साष्टांग दंडवत घालत होते. का? आद्य शंकराचार्य नुसते बघितले तरी लोक त्यांचं दर्शन घेत होते. काहीच सांगायची गरज नाही. बघा आता काय तेजन, काय व्यक्तिमत्व. असं नुसतं दर्शन झालं तरी लोक साष्टांग दंडवत. माहित नाही समोरून माणूस जातोय ना, दंडवत घालायसारखं आहे. बस बघितल्या बघितल्यात. म्हणजे काय? दर्शने समाधान. नुसतं दर्शन जरी झालं तरी समाधान. विठ्ठला विठ्ठला. म्हणून तया माझे दंडवत. अशा हनुमंतरायाला 1000 वेळा त्यांचं दंडवत घातलं तरी मला कमीपणा नाही. का? दंडवत घालावंच कुणाला? दंडवत आचार्य. तुका प्रणिपात कुणाला करतो? दंडवत आचार्य. अशांना दंडवत करा ना. साष्टांग दंडवत घालावं माणसानं. त्यांच्या चरणी लीन व्हावं, त्यांचा दास व्हावं. आपण म्हणतो ना, अहो येड्याचा मालक होण्यापेक्षा काय शहाण्याचा नौकर व्हावं. मग अशा माणसाचा कपिकुळी हनुमंत. कोण? तया माझे दंडवत कपिकुळी हनुमंत. त्यांना मी दंडवत घालतो. साष्टांग एवढंच नाही, तुकोबाराय म्हणतात ना, तया माझे दंडवत कपिकुळी हनुमंत. त्यांना मी दंडवत घालतो, त्यांना विचारतो, शरण जातो त्यांना. म्हणून अशा तुकोबारायला तुकाराम महाराज म्हणतात वारंवार नमस्कार करतो मी. सारखा वारंवार म्हणजे काय?
हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी, तया माझा नमस्कार वारंवार निरंतर विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून कपिकुळी हनुमंत. आता कुळ कोणता आहे? कपिकुळ म्हणजे वानर कुळात. अहो तो जटायू पक्षी कुळात जन्माला आला, पण प्रभूच्या कार्यात जीव समर्पित केला आणि परिणाम रामाचे चरण देखले. रामाच्या मांडीवर अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा. देवच समोर आहे ना. एकदा देवाला बघून मग अंतकालेचं मामेव त्यांना सद्गतीला गेला. कोण? वैकुंठाला गेला. कोण? जटायू पक्षी असून. आपण तर माणसं आहेत. हत्ती असून गजेंद्र शेवटच्या वेळेला भगवंताचा धावा केला. गजेंद्राचा धावा तू हा केला विठाई. देव धावून आला, त्वरा झाली गरुडात टाकेले मागे, द्रौपदीच्या लागे नारायण. देव आले द्रौपदीसाठी. आपला विषय चालू आहे गजेंद्रासाठी. पशु असून सुद्धा उद्धरून गेला. पशु असून सुद्धा. मग आपण तर माणसं आहेत आणि हनुमंतराय वानर कुळात जन्माला आले, तरी सुद्धा कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. नामानं. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. रामनामानं सगळ्या कपिकुळाचा उद्धार केला. बघा बरं, असा एखादा जन्माला यावा. 100 शेळ्यासारखे माणसं जन्माला येण्यापेक्षा असा एखादाच वाघ जन्माला यावा, ज्यानं सगळ्याला तारून न्यावं. विठ्ठला विठ्ठला म्हणून तया माझे दंडवत कपिकुळी हनुमंत. वानर कुळात असले तरी कुळ याती कुळ माझे गेले हरपुनी. तिथं काय नाही. श्रीरंगा वाचूनी अनुनेने. हनुमंतरायला आपल्या याती कुळाचा विसर पडला. मी का मला प्रभूचं काम करायचंय. कोणत्या जातीत जन्माला घालणं हा माझा अधिकार नाही, तो प्रभूचा आहे. नाही तर प्रत्येकानं मागून घेतलं असतं, मला अमुकच ह्याच्यात जन्म दे, अमुकच आई वडिलाच्या पोटी जन्म दे. मिळाला तो जन्म स्वीकारावाच लागतो, कुणाला कोणत्या जातीत. पण भक्ती करून उद्धरून जाणं तरी आपल्या हातात आहे ना. जन्म कोणत्या जातीत आणि कुठं दिला. आणि या जातीला फार दिवस किंमत नाही. किती दिवस किंमत आहे? फार दिवस किंमत नाही. शेवटच्या टायमाला काय किंमत आहे याला? शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. शेवटी काय दिली तिळांजली कुळ नामरूपाशी. शेवटला काही नसते पुन्हा. शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. हे शरीराला हा धर्म लागलेला आहे. धर्म जात थोड्या दिवसात. पण भगवत भक्तीमध्ये भगवंत कोणत्याही भक्ताची जात पाहत नाही, उलट तो भाव पाहतो. कोणत्या जातीत आला बघत नाही. आणि कसा आहे, पापी आहे का दुराचारी आहे बघत नाही. आजामेळ भिल्ली तारिली कुंटीने. आजामेळ भिल्ली तारिली कुंटीने. प्रत्यक्ष पुराणी वंदे केले. आजामेळ भिल्ली तारिले कुंटिनी. प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. अहो ज्यांची जाती देवानं बघितली नाही, कुळ बघितलं नाही, आणि त्यांना प्रत्यक्ष पुराणी वंदे केली, ते आजामेळ काय फार पुण्यवान होता का? भिल्लीनी कुंटिनी. अहो वेश्यागणिका ती सत्य लोकांनी. आणि काय पाहिजे एवढं? भगवंत फक्त भाव बघतो. तिष्ठे भाव भक्ती देखून या. भाव पाहतो देवाचा. देवाकारणे भाव तस्मात द्यावे न लगे फार सेवित. झाले एक चित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू
वाताहत गा विठ्ठला विठ्ठला. म्हणून तया माझे दंडवत कपिकुळी हनुमंत. वानर कुळात जरी असला तरी माझे दंडवत, कारण भक्ती श्रेष्ठ आहे. तुकोबराय म्हणतात वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. ज्याची एवढी देवावर माया आहे तोच वैष्णव, मग त्याला मी दंडवत घालतो. म्हणून कपिकुळी हनुमंत, तया माझे दंडवत कपिकुळी हनुमंत. पुढे तुकोबराय म्हणतात हनुमंतरायाला मी दंडवत घालतो. हनुमंतराय कपिकुळात असले तरी दुसऱ्या कोणत्याही येवनीपेक्षा त्यांच्या शरीराकडे दोन विशेष गोष्टी होत्या. अभंगाचं तिसरं चरण. शरीर वज्राईसे गौरी ब्रह्मांड शरीर कसं होतं हनुमंतरायाचं? शरीर वज्रायसे, वज्रासारखं कठीण. वज्र एवढं कठीण असतं, वज्रा इतकं काहीच कठीण नाही. एवढं वज्रादपी कठोरानी आणि कुसुमाद मृदुनी कुसुमादपी. फुला इतकं कोमल आणि वज्रा इतकं कठीण काहीच नसतं, इतकं कठीण असतं. म्हणजे त्याच्यावर प्रहार होत नाहीत. कासवाची पाठ बघितली असेल कुणा, कासवाच्या पाठीवर किती जरी मारा केला तरी त्या पाठीला काहीच होत नाही. त्याच्याहून वज्र कठीण असतं. तुकोबराय म्हणतात एकदा असं वज्र भंगल, पण खळ लोक जे असतात म्हणले तुका म्हणे वज्र भंगे एक वेळ. एकदा वज्र हे होईल पण त्या खळाला काही बोध होत नाही, म्हणजे दुष्ट लोकांना. तुका म्हणे वज्र भंगे एक वेळ, कठीण हा खळ तया होणी म्हणले. कठीण हा खळ तया होणी. एखादे खळ माणसं जे असतात ना, पालत्या घागरीवर पाणी, कितीही सांगा त्यांच्यात बदल होत नाही. इकडून ऐकायचं तिकडं सोडायचं, ह्याचं त्याला त्याचं याला, आपला मूळ धर्म सोडतच नाहीत. त्याला म्हणायचं कठीण हा खळ तया होणी. एकदा वज्र भंगल पण यांच्यात बदल होत नाही, असे काही लोक असतात. पण हनुमंतरायाचं शरीर वज्रासारखं होतं. हा आपला आहे. कासवाची पाठ मजबूत का असते? कासवाला तर त्याची आई नुसतं प्रेमळ दृष्टीनं पाहते. असं पाहण्यात एवढी ताकद आहे कासवीच्या. कासवीनं प्रेमानं नुसतं जर पाहिलं पिल्लाकडं तर पिल्लांचं पोषण होतंय. बघा, आपल्या बाळाला स्तनपान करावं लागतं तेव्हा पोषण होतं, पण कासवी नुसतं पाहूनच पोषण करते पिल्ला. काय दृष्टीत ताकद असेल बघा भगवंत. दृष्टीनंच कासवी आपल्या पिल्लांचं पोषण करते. तेवढी मजबूत ढाल भक्तीची कुणाच्या? कासवाच्या पाठीवर. हनुमंतरायानं तर हे कवच, राम नामाचं कवच सगळ्यात मोठं होतं. म्हणून तर कुठली बाधा नव्हती. म्हणून कुठलीच बाधा नव्हती. यमे कुळ गोत्र वर्जी कळी काळ तयासी न पाहे दृष्टी. कुठलीच बाधा होत नव्हती. कशामुळं? हरिनामाचं शस्त्र त्यांच्याकडे होतं. ज्ञानदेवा मंत्र, हरिनामाचे शस्त्र. यमे कुळ गोत्र वर्जिले, हरिनामाचं शस्त्र जवळ होतं. आणि वज्र कवच रामनामाचंच होतं खरं त्यांना. म्हणून नामाच्या चिंतनेन 12 वाटा पळती विघ्ने. हनुमंतराजवळ विघ्नच येत नव्हतं, कुठलंच विघ्न नाही. जिथं नाम आहे तिथं विघ्न येत नसतं. म्हणून हनुमंतरायानं आपलं कवच धारण केलं होतं असं. आणि शरीरही वज्रासारखं सगळ्या देवादिकांनी वरदान दिल्यामुळं झालं होतं. म्हणून तुकोबारा म्हणतात शरीर वज्र यायचे. किती प्रहार झाले हनुमंतरायाच्या शरीरावर पण काहीच झालं नाही. इंद्रजितानं प्रहार केले, रावणानं केले, किती सेवकांनी केले, पण हनुमंतरायाच्या शरीरावर कुठल्याच वज्राचा, कुठल्याच शस्त्राचा परिणाम झाला. म्हणून शरीर वज्रायचे. एवढं कठीण शरीर होतं, गच म्हणतो आपण. काय शरीर वज्रासारखं. आणि कवळी ब्रह्मांड जो पुच्छे, नुसत्या शेपटात एवढी ताकद होती की ब्रह्मांडाला वेढा घालील असलं शेपूट होतं. शेपूट असा होता असं. सगळी लंका म्हणू लागली. हनुमंतराय गुप्त रूपानं बसून एका ठिकाणी नुसतं शेपटीनं घरोघरी जाऊन हलवा हलवी केली. म्हणजे पाडापाडी केली सगळी घराघरात. कोण पाडतंय, कोण भांडणं लावतंय, कुणालाही उचलू उचलू हनुमंतराय शेपटीनं कुठेही नेऊन ठेवू लागली घराघरात. नवरा बायकोत सुद्धा भांडणं लावून दिले शेपटानं. एवढी शेपटात ताकद. कवळी ब्रह्मांड जो पुच्छे. मग लक्षात आलं शेपटाचा महिमा काय आहे.
एवढं शेपूट, कवळी ब्रह्मांड झोपूचे. एकदा सगळ्या वानरांना एका विवरातून घेऊन जायचं होतं समुद्राकडे जाताना, आणि ते विवर होतं स्वयंप्रभेच्या ताब्यात. आता स्वयंप्रभा तिथं होती, तिथं एक राक्षस राहत होता, दुदुंबीचा काहीतरी मुलगा, तो मै नावाचा राक्षस काहीतरी राहत होता. आणि मग त्यावेळेस त्या गुहेमध्ये त्या प्रकाश दिसला सगळ्या वानरांना. खायला प्यायला काही नव्हतं, दंडकारण्याला शाप होता. आणि त्या विवरात घुसल्यावर मग हनुमंतरायाने सगळ्याला खायला प्यायला दिलं. पण आता बाहेर कसं न्यायचं, त्या हिनं सांगितलं, स्वयंप्रभेनं, डोळे बंद केल्याशिवाय इथून बाहेर जाता येत नाही. डोळे बंद, सगळ्यांनी डोळे बंद केले. हनुमंतरायांनी शेपटीत सगळ्या वानरांना बांधलं, डोळे बंद करायला लावले, आणि त्या प्रसंगातून सुटका केली. कवळी ब्रह्मांड जो पुच्छे. जिथं जिथं वानरायला अडचण येईल, एका शेपटीच्या वेड्यामध्येच सगळे वानर गुंडाळून बांधून हनुमंतराय घेऊन चलत राहत होते. इतकी शेपटीत ताकद होती बघा. त्याला म्हणायचं किती ताकद होती हनुमंतरायाकडे, शक्ती एवढी होती. आता तुम्ही म्हणाल रावणाकडे काही कमी शक्ती होती का? रावणाकडे शक्ती होती, पण रावणानं आपली शक्ती भोगासाठी वापरली, आणि हनुमंतरायानं आपली शक्ती भक्तीसाठी वापरली. म्हणून तुकोबाराय म्हणतात, शरीर वज्रा ऐसे कवळी ब्रह्मांड जो पुच्छे, अशी शेपटीत ताकद होती. विठ्ठला विठ्ठला. शेवटी तुकोबाराय म्हणतात, आता एकदा दंडवत घातला, आता शेवटी तुकोबाराय म्हणतात, मी आता एकदा हनुमंतरायाला शरण येईल, ते हनुमंतरायाचे पायच सोडणार नाही. अभंगाचं शेवटचं चरण. शरण आलो. दया माझे दंडवत, दया माझे दंडवत. तुकोबाराय शेवटच्या चरणात म्हणतात, अशा हनुमंतरायाला ज्याचा पराक्रम वाणीनं वर्णन करू शकत नाहीत, अशा हनुमंतरायाला शरण येण्यातच आपलं मोठेपण आहे. आता ज्या अर्थी तुकोबाराय तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, एवढा ज्यांचा अधिकार आहे तुकोबारायचा. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निजधामा गेले, ते तुकोबाराय हनुमंतरायाला म्हणतात, रामाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. तुम्हाला मी शरण आलो कशामुळं? तुकोबाराय ज्या अर्थी शरण येतात, म्हणजे तुकोबाराय शरण येणारे साधारण नाहीत, आणि ज्यांना शरण जायचे ते कसे असते. ज्ञानोबारायला म्हणतात ना, मज पामारा हे काय थोरपण, पायीची वाहन पायवरी, तुम्ही ज्ञानियांचा राजा आणि मी साधारण. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही ज्ञानियांचे राजे, मी तुम्हाला शरण येतो. तसं इथं म्हणतात, रामाच्या सेवका म्हणजे हनुमंता, तू रामाचा सेवक आहेस, आणि सेवकाला मी साष्टांग दंडवत तर घालतो, पण शरण येतो, कारण तुला शरण आल्यामुळं माझा उद्धार होईल. कुणाला? हनुमंतरायाला. भक्ताला शरण जातात, देवाला मनवनी शरण जावे, सर्व भावे देवाशी, हे देवाला झालं. पण भक्ताला शरण गेल्यामुळं काय फायदा होईल? भक्ताला शरण गेल्यामुळं आपल्या जीवनाचा उद्धार होतो, कारण भक्त आणि देव वेगळे नसतात. भक्त आणि देव एकच असतात. देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त असतात. ते दोघं एकरूपच असतात, देवाचंच स्वरूप असतात. म्हणून
तुकोबाराय म्हणतात, रामाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. तू रामाचा सेवक झालास, सेवे लागी सेवक झालो म्हणून तुला शरण. आता रामाचा सेवक झालास म्हणजे रामाची सेवा केलीस. 5 मिनिटात आवरू झाला. रामाचा सेवक झालास म्हणून तुला शरण आलो मी. आता सेवक होणं किती महत्वाचं आहे. सेव्य सेवक भाव जाणे तो मारुती, स्वामी सीतापती संतोषला. सेवक व्हावं, पण कुणाचा व्हावं? रामाचा व्हावं. रामाचा सेवक होणं म्हणजे रामाची सेवा करणं, म्हणजे रामाचं कार्य करणं. त्या कार्यात मी निमित्त मात्र भव सव्यसाचे झाल्यामुळं तुम्ही रामाचं एवढं कार्य केलं, तुम्ही धन्यवादास पात्र आहेत म्हणून तुम्हाला शरण. असं तुकोबाराय शरण येतात भक्तांना. कारण भक्तांना शरण गेलं की देवाला आवडत. ते मज प्राणा परवते आवडते हे निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिते. ते प्राणाहून प्रिय आहेत मला. एखाद्यानं भक्ताचा महिमा गायला, हरिभक्ताची स्तुती केली तर ती देवाला आवडते. निंदा केली तर मुका झालो वाचा गेली होत. हरिभक्ताची स्तुती नाही केली तेने वाचा पंगू झाली आणि मुका झालो वाचा गेली. नाही तर मग हरिकीर्तन नाही ऐकलं बैरा झालो या जगी. नाही ऐकले हरिकीर्तन, नाही वेदशास्त्र पठण, गरबी बहिरा झालो त्या गुन्हे. मग असं होते. मुका बहिरा आंधळा, ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. हे कशाला म्हणतो आपण काकड्यात? आपल्याला त्याच्यातून बोध मिळावा. बोध, काकडा म्हणजे बोध देण्यासाठी. भक्तांचं जीवनचरित्र जर नुसतं उच्चारलं तरी सुद्धा पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. त्यांचं नाव जरी घेतलं तरी पुण्यवंत होतो माणूस. म्हणून राम रायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. तुम्ही रामाची काय सेवा नाही केली सांगा. अहो प्रभू रामचंद्राचा जीव का प्राण आहे. तर प्रभू रामचंद्र म्हणतात ना, हनुमंतराय तुम्ही एवढे उपकार केले, त्याचा मला त्या उपकाराची परतफेड होत नाही. एक एकस्य उपकारस्य प्राणांदास्यामी ते कपे. एवढे उपकार आहेत. पंचप्राण दिले तरी तुमचे उपकार फिटत नाहीत. तुम्ही एकट्यानेच एवढा शतयोजन समुद्र पार करून सीताशुद्धी केली. सीताशुद्धी मूळ रामायणादी. तुम्ही सीताशुद्धी केली. एवढं दुष्कर कार्य किती अवघड होतं. अशोक वनात जाऊन सीतेचा शोध घेतला. सीतामातेला रामाची मुद्रिका दिली. परत त्यांच्याकडून मणी घेऊन प्रभू रामचंद्राची भेट घेतली आणि दोघांना एवढा आनंद झाला. कारण सीतामातेला एवढ्या दिवसानं रामाचा भक्त, रामाचा दूत भेटल्याचा आनंद झाला आणि रामालाही सीतामाता सुरक्षित आहे त्याचा आनंद झाला. दोघांच्या मध्ये निरोप घेऊन येण्याचं दूताचं काम हनुमंतरायांनी केलं. येता येता लंका जाळली. किती रामाची सेवा केली. अर्ध काम तर हनुमंतरायानंच करून टाकलं. सेतू बांधायचा होता. 49 योजने समुद्र एकट्या हनुमंतरायानं बांधला. राहिलाच किती? निम्मा. आणि निम्मा वाहन राहिला. ते आता कसं असतं, एकानंच सगळं कार्य केले. सगळ्यांना थोडं थोडं श्रेय द्यावं लागतं. नाही तर हनुमंतराय एकट्यामध्ये एवढी ताकद होती. काय पराक्रम असं. ऐसा प्रतापी गहन. प्रताप गहन आहे. आता तुम्ही जर गेलात रामेश्वरला तर तुम्हाला आताही सेतू बघायला. आताही रामनामानं दगड तरलेले तिथं दगड आहेत. आणि आता जशाला तसा सेतू आहे, फक्त थोडी पडझड झालेली आहे. आता जर त्या सेतूला थोडं जर उभा केलं तर आताही तुम्हाला समुद्रावरून जाता येईल. उदकी तारिले पाशाने हे महिमान नामाचे तिथं बघायला मिळतंय. आता
म्हणजे कुणाला वाटेल की या कथा आहेत, कथा नाही. प्रभू रामचंद्र जिथं जिथं गेले आज तेवढ्या खुणा भारतात आहेत. कुठेही जा तुम्ही, पंचवटी आहे, चित्रकूट पर्वत आहे, पडलंकेत जा, महेंद्र पर्वतावर जा, कुठेही जा, जिथं तिथं रामाच्या खुणा आहेत. नंदीग्रामात जा, अयोध्येत जा, रामाच्या खुणा आजही आहेत. राम जिथं जिथं फिरले त्या ठिकाणी, आता या गोदातटीचा परिसर, नाशिक पंचवटी, रामाच्या सगळ्या खुणा आजही बघायला मिळतात. किती वर्ष झालं. आणि राम आणि कृष्ण हे दोन प्रत्येक भारतीयाच्या हृदयावर विराजमान आहेत. लक्षात ठेवा. रामाची सेवा हनुमंतरायाने केली. रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. पण रामाची सेवा आपण सुद्धा करतोच ना. किती वर्ष झालं, आपल्या किती पिढ्या झाल्या, 6000 वर्ष झालं रामायणाला. आजही रामकृष्णाविषयी जेवढं प्रेम भारतात आहे तेवढं कुणालाच नाही. अहो, एखाद्या पुढाऱ्याच्या सभेला जर जास्त लोक आले तर त्याला वाटतं माझ्या सभेला एवढे लोक आले. पण राम आणि कृष्ण इतकं प्रेम कोण्याच लोकांना, कुणालाच मिळालं नाही आतापर्यंत जगात. कुणाला मिळालंय का? अहो, जिथं आपल्या आजोबा पंजोबाची आपल्याला माहिती नाही तिथं रामकृष्णाची माहिती भारतातल्या एवढ्याशा मुलाला सुद्धा आहे. एवढं प्रेम रामकृष्ण भारतीयांनी केलंय. आणि रामाने कृष्णाने सुद्धा आपल्यावर केलंय. विठ्ठला विठ्ठला म्हणून रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे. हे दोन नाम महत्वाचे. आणि या दोघांची सेवा, त्याच्यापैकी हनुमंतरायाने रामाची सेवा केली. प्रत्येक कार्य सिद्धीला नेलं हनुमंतरायाने. आणि मग सेतुबंधनाचं कार्य असो, रणांगणामध्ये अनेक वानर एकदा मूर्छित पडले होते रावणाचा जास्त मारा झाल्यामुळे शस्त्रास्त्राचा. तर जांबुवंतही मूर्छित पडल्यावर जांबुवंत विचारतात, या रणांगणात हनुमंतराय जिवंत आहेत का सांगा. हनुमंतराय जर जिवंत असले तर समजायचं की सगळे वानर पुन्हा जिवंत होतील. आणि हनुमंतरायाला जर काही धोका झाला तर आपण सुद्धा आशा नाही. मग जांबुवंताला असं म्हणल्यावर सुग्रीव विचारतात की तुम्ही पहिल्यांदा कुणाला ख्याली खुशाली कुणाची विचारली? हनुमंतरायाची. रामाची का नाही विचारली? राम जिवंत आहेत का या युद्धात असं नाही विचारलं. त्यांनी सांगितलं राम नाही. हनुमंत असल्यावर राम असोत का वानर असोत सगळ्यांना हनुमंतराय वाचवू शकतात. उदाहरण सांगतो म्हणले, ऐरावण मैरावण पाताळात राम लक्ष्मणाला नेलं होतं. आता सगळं जग संकट पडल्या देवीला बळी देणार होते. कुणाला? रामाला आणि लक्ष्मणाला. सगळं जग संकट पडल्यास देवाचा धावा करतो. कुणाचा धावा करावा? आपण संकटात देवाचा धावा करावा ना. आणि तो धावून येतो. संकटात देवाचा धावा करतो. पण देवाला संकट पडलंय आता इथं, देवाचाच बळी द्यायला निघालेत ऐरावण मैरावण. आता देवानं कुणाचा धावा करायचा? त्यांनी सांगितलं कुणाचा धावा करायचा ते करून घ्या एकदा, शेवटची इच्छा. त्यावेळेस रामाने हात जोडले आणि हनुमंतरायाचं मनोमन ध्यान केलं. हनुमंतराय म्हणले, ही देवी नसून मीच इथं आलोय, तुम्ही ध्यान करण्याच्या अगोदर मी हजर आहे. मग रामाला खात्री पटली. म्हणजे देवावर संकट आल्यावर सुद्धा हनुमंतरायाची आठवण केली. मग जांबुवंताचं खोटं आहे का? हनुमंत जिवंत आहेत तोपर्यंत. कोणाला? लक्ष्मण मूर्छित पडला, त्याला द्रोणागिरी आणून पुन्हा लक्ष्मणाचं उत्थापन केलं. बरं, सगळ्या वानरांना पुन्हा संजीवनी वृक्ष संजीवनी वल्लीद्वारे पुन्हा हे केलं. रामाला सुद्धा काळाच्या तडाख्यातून देवाचं मरण चुकविलं पुन्हा हनुमंतरायानं. ऐसा प्रतापी गहन. मग त्या एवढी रामाची ज्यांनी सेवा केली त्या रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. एवढी सेवा कुणं केली हो? आजपर्यंत कुणं केली देवाची सेवा? एवढी सेवा ज्या भक्तानं केली त्या भक्ताला मी शरण आहे. म्हणजे कुणाला? रामरायाच्या सेवका म्हणजे हनुमंता. तुम्हाला शरण शरण जी हनुमंता, तुम्हाला मी शरण. विठ्ठला विठ्ठला. काम बांधवडी काळ घातला तोडरी, तया माझे दंडवत कपिकुळी हनुमंत. शरीर वज्रा ऐसे कवळी ब्रह्मांड जो पुच्छे, तया माझे दंडवत कपिकुळे हनुमंत. रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका, तया माझे दंडवत कपिकुळे हनुमंत. 1:15 वाजलेला आहे. या ठिकाणी झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करतो. सर्वांना धन्यवाद देऊन या ठिकाणी ही सेवा संपवतो. हनुमंतरायाच्या चरणी नतमस्तक होतो. ही सेवा हनुमंतरायाच्या चरणी हे वाकपुष्प. कारण का? देवाला वाणीद्वारे सुद्धा देवाची पूजा होते. बघा कशी होते. भगवान म्हणतात ना, आदेश्य त्याचे इमम धर्म्यम संवाद मावयो ज्ञान यज्ञेन तेना हम इष्ट शामिती मे मती.
या न्यायानं ही वाङ्मयीन सेवा हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्ण येणार. ज्ञानेश्वर माऊली विठोबा रखुमाई हो रखुमाई हो रखुमाई हो रखुमाई हो रखुमाई हो रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली दोन्ही आहे. तुम्हाला जे राम रायाच्या सेवका म्हणा, रामाच्या सेवका म्हणा, जे सोपं वाटेल ते दोन्ही आहे दिलेलं. राम रायाच्या देव